नमस्कार, मी प्रियांका नागने. आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे नवीन जॉब अपडेट रिलेटेड टू ऑनलाईन ट्युटर आहे. इथे टीचिंग बिलकुल तुम्हाला करायचं नाहीये. तुम्हाला 250 ते 300 रुपये पर आवर तुम्हाला भेटणार आहे. फक्त तुम्हाला इथे काय करायचं आहे, क्वेश्चन्सचे आन्सर्स द्यायचे आहेत. ठीक आहे. तुम्हाला इथे टार्गेट असणार नाहीये, कोणतं सेल्स नसणार आहे. नो सेल्स अँड नो टार्गेटवर काम करायचं आहे. तुम्ही जरी दिवसभरात 4 ते 5 तास जरी काम केलं तर तुम्हाला 1000 रुपीज पर डे सुद्धा भेटू शकते. म्हणजेच पर मंथली तुम्हाला 20 ते 30 हजार तुम्ही कमवू शकता. तर काय पोस्ट आहे, कुठे अप्लाय करायचं आहे, हे सर्व आपण व्हिडिओमध्ये बघणारच आहोत. ठीक आहे. त्याच्यानंतर मला इथे डिरेक्टली HR चा फॉर्म सुद्धा भेटलेला आहे गुगल फॉर्म वरती, जिथे तुम्ही अप्लाय करू शकता. सो पूर्ण व्हिडिओ बघा. मी पूर्ण प्रोसेस सांगितलेली आहे, कुठे अप्लाय करायचं आहे, कसे अप्लाय करायचं आहे आणि पूर्णपणे माहिती दिलेली आहे. त्या HR नाव आहे महिमा माही. तर ऑपॉर्च्युनिटी काय असणार आहे बघा. ऑपॉर्च्युनिटी फॉर सब्जेक्ट मॅटर एक्सपर्ट्स इन शेक रिस्ट्रक्चरिंग क्वेश्चन अँड आन्सरिंग प्रोजेक्ट. इथे काय असणार आहे बघा, फक्त क्वेश्चन अँड आन्सरिंग तुम्हाला करायचं आहे. तुम्हाला इथे फ्रेशर सुद्धा अप्लाय करू शकता. म्हणजे काय, तुम्ही 3-4 महिने टीचिंग केली असेल कोणत्या फील्डमध्ये तरी सुद्धा तुम्ही इथे अप्लाय करू शकता. बघा, लोकेशन आहे वर्क फ्रॉम होम. म्हणजेच काय, तुम्ही इथे पॅन इंडिया अप्लाय करू शकता, कुठूनही वर्क करू शकता. लेवल असेल तुमचं ग्रॅज्युएशन किंवा पोस्ट ग्रॅज्युएशन. ठीक आहे. इथे काय असणार आहे बघा, सिकिंग टॅलेंटेड प्रोफेशनल. ठीक आहे. हे काय करणार आहे, तुम्हाला क्वेश्चन्स देणार आहे आणि त्याचे आन्सर या प्लॅटफॉर्मवरती तुम्हाला शेअर करायचे आहेत. तर कोणते कोणते सब्जेक्ट्स असणार आहेत बघा. अकाउंटिंग, बायोलॉजी, केमिस्ट्री, सिव्हिल इंजिनिअरिंग, कम्प्युटर सायन्स, इकॉनॉमिक्स, इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग, मेकॅनिकल आणि मॅथमध्ये परत अल्जेब्रा, कॅल्क्युलस हे सगळे असणार आहेत. फिजिक्स, स्टॅटिस्टिक आणि प्रोबॅबिलिटी. म्हणजे काय, फक्त एकच सब्जेक्टवरती नाही तर अनेक सब्जेक्ट आहेत, अनेक इथे ऍप्लिकेशन्स असणार आहेत, तिथे तुम्ही अप्लाय करू शकणार आहेत. ठीक आहे. त्याच्यानंतर असं नाही की फक्त एक सब्जेक्टवर तुम्ही अकाउंटिंग असेल तिथे नाही, बायोलॉजी असेल, असे खूप सारे ऑप्शन्स असणार आहेत. त्यानंतर या फॉर्मवरती आपल्याला रिक्वायरमेंट सुद्धा दिलेली आहे. काय रिक्वायरमेंट आहे तुमची, ॲटलिस्ट तुम्ही इंग्लिश फ्लुएन्सी असणार, ऑब्व्हियसली असणार आहे तेच. त्याच्यानंतर तुम्ही काय, तुमच्याकडे नेसेसरी काय आहे, लॅपटॉपची गरज आहे, कम्प्युटरची गरज आहे. लॅपटॉप किंवा कम्प्युटर दोन्हीपैकी कोणतेही असले तरी चालेल. पेमेंटचं बघा कसं दिलेलं आहे. कंपेन्सेशन विल बी बेस्ड ऑन ए पे पर क्वेश्चन मॉडेल. म्हणजे काय, प्रत्येक क्वेश्चन वेगवेगळ्या क्वेश्चन मॉडेलवरती तुम्हाला इथे पेमेंट भेटणार आहे. ही जी मोठी अपॉर्च्युनिटी आहे, बिलकुल गमवू नका. इथे तुम्ही अप्लाय करा. आता आपण बघूया की कोणते गुगल फॉर्म असणार आहे. ठीक आहे. जे फॉर्म आहे ते मी बघत आहे. गुगल फॉर्म हे बघा, हे गुगल फॉर्म आहे. ते तुम्हाला काय करायचं आहे, फिल करायचं आहे. आपण कसे फिल करणार आहेत, कसे अप्लाय करायचं आहे आपण बघून घ्या. फर्स्ट नेम आहे ते तुम्हाला फिल करायचं आहे. ओके, मी तुमच्यासाठी ते फिल करून दाखवत आहे. त्यानंतर तुमचे जे काही ईमेल ID आहे सपोज, हे तुम्हाला फिल करायचं आहे. हे पूर्णपणे मी तुमच्यासाठी फॉर्म जे आहे ते आपण फिल करून बघूया. फोन नंबर जे काय असेल तुमचं इथे अवेलेबल जे असेल, म्हणजे काय व्हॉट्सअप आणि कॉलिंगसाठी दोन्हीसाठी अवेलेबल असेल ते तुम्हाला फिल करायचं आहे. त्यानंतर लेटेस्ट एज्युकेशन क्वालिफिकेशन, म्हणजे तुम्ही 12वी असू द्या, ग्रॅज्युएशन असू द्या, मास्टर असू द्या किंवा PhD असू द्या, हे तुम्हाला काय करायचं आहे, मेन्शन करायचं आहे. डिग्री अँड सब्जेक्ट आहे ते मेन्शन करायचे आहे. सपोज इथे तुम्ही असाल MTech तर इथे तुम्हाला हे फिल करायचं आहे MTech. ओके, डिपेंड ऑन वरती जे डिग्री दिली तुम्ही सिलेक्ट केलेली इथे. ठीक आहे. मास्टर डिग्री असेल ते तुम्ही इथून घेऊ शकता. त्यानंतर प्रेझेंट एज्युकेशन सिच्युएशन फॉर क्वालिफिकेशन, म्हणजे तुमचं सध्याचं एज्युकेशन सिच्युएशन कोणती. सपोज असेल पोस्ट ग्रॅज्युएशन, हे तुम्ही करू शकता, फिल इथे करू शकता. त्याच्यानंतर आहे की विच इन्स्टिट्यूशन हॅव यू ग्रॅज्युएटेड, म्हणजे काय, तुम्ही कोणत्या कॉलेजमध्ये शिकलेला आहे तिथं तुम्ही देऊ शकता. म्हणजे काय, तुम्ही इथे सपोज इंजिनिअरिंग केली असेल तर तुम्ही देऊ शकते सिंहगड कॉलेज, राईट, असे फॉर एक्झाम्पल देऊ शकता. त्यानंतर तुमचा नेक्स्ट क्वेश्चन आहे की तुम्हाला कोणत्या सब्जेक्टवरती क्वेश्चन अँड आन्सरिंग द्यायचे. सपोज तुमचं मॅथ असेल तर मॅथ सिलेक्ट करू शकता, फिजिक्स असेल फिजिक्स सिलेक्ट करू शकता. सब्जेक्ट वाईज तुम्ही इथे सिलेक्ट करू शकता. त्यानंतर इथे दिलेलं आहे की तुम्ही दिवसाला 10, 15, 20 पैकी किती क्वेश्चन्स तुम्ही आन्सर देऊ शकता. आरामात 20 देऊ शकत असेल तर 20 सिलेक्ट करा, 15 असेल तर 15 सिलेक्ट करा. डू यू हॅव अ लॅपटॉप, तुमच्याकडे लॅपटॉप आहे का, येस नो, किंवा तुम्ही जेव्हा प्रोजेक्ट स्टार्ट कराल तेव्हा तुम्ही जर नसेल तर तरी ऑप्शन आहे, तुम्ही ते हे अरेंज करू शकता. त्याच्यानंतर आहे इंटरनेट कनेक्टिव्हिटी, येस नो, किंवा तुम्ही अरेंज करू शकता. ऑब्व्हियसली ते करा, येस असेल तर येस करा, नो असेल तर नो करू नका, कारण तुम्ही नंतर ते अरेंज करू शकता.
त्यानंतर दिलेलं आहे विल यू बी विलिंग टू अंडरगो 2-3 म्हणजे तुम्हाला जर ट्रेनिंगची गरज असेल तर तुम्हाला द्यायची आहे का हे सुद्धा तुम्ही येस म्हणून देऊ शकता. त्याच्यानंतर इथे तुम्ही किती तास काम करू शकता किंवा तुम्हाला किती तास काम करायचं आहे हे तुम्ही 1-2 तास 3-4 तास किंवा मोर दॅन 8 हे तुम्ही मेन्शन करू शकता इथे. त्यानंतर इथे लँग्वेजेस तुम्ही मराठी, हिंदी, इंग्लिश, अदर दॅन दॅट तुम्ही कोणतं स्पीक किंवा राईट करू शकता म्हणजे काय बोलू किंवा लिहू शकता इथे मेन्शन करायचं आहे. हॅव यू प्रिव्हियसली वर्कड समवेअर म्हणजे इथे तुम्ही कुठे वर्क केलेलं आहे का हे तुम्ही ऍड करू शकता. ठीक आहे. त्यानंतर तुम्हाला ही जी कंपनी आहे त्या रिलेटेड गाईडलाईन्स आहे ते आधी तुम्हाला रीड करून घ्यायचं आहे. ते फॅमिलियर आहे का येस तुम्ही रीड करणारच आहे ते हे तुम्ही इथे येस करायचं आहे. त्याच्यानंतर विल यू विलिंग टू डेडिकेट युअरसेल्फ टुवर्ड्स युअर जॉब रोल येस इथे येस करायचं आहे तुम्हाला. म्हणजेच काय तुम्ही पूर्णपणे काम कंप्लीट इच्छा आहे ना तुमची कंप्लीट करायचं हे आहे. त्याच्यानंतर दिस प्रोजेक्ट नीडेड क्वालिटी वर्क कॅन यू डू इट आफ्टर दॅट गेटिंग ट्रेन येस इथं तुम्ही ट्रेनिंग दिल्यानंतर तुम्हाला क्वालिटी वर्क करता येईल का हो ऑब्व्हियसली येस करायचं आहे इथे. हाऊ डिड यू नो अबाउट दिस तुम्हाला कुठून माहिती भेटलेली आहे सपोज यूट्यूबवरून भेटलेली आहे कोणत्या चॅनलवरून आहे हे तुम्ही इथे फिल करायचं आहे. त्यानंतर लास्टली तुमचं CV ऍड करून इथे सबमिट बटनवरती क्लिक करायचं आहे. तर आपण या फॉर्मवरती कसं फिल करायचं आहे काय काय फिल करायचं आहे कुठे येस कुठे नो द्यायचं आहे हे पूर्णपणे माहिती बघितलेली आहे. सो तुम्ही नक्की फॉर्म फिल करा अप्लाय करा. खूप छान संधी आहे पार्ट टाइम जॉब आहे. तुम्हाला जर तुमचा जॉब बघत किंवा घरी बसून काम करायचं असेल 2-3 घंटे काम करायचं असेल तुम्हाला हे तुम्ही जॉब करू शकता. सो नक्की अप्लाय करा आणि चॅनलवरती असेच वेगवेगळे व्हिडिओज आहेत तुम्ही बघा. वर्क फ्रॉम होम आहेत गव्हर्नमेंट जॉब्स आहेत वेगवेगळे ऑपॉर्च्युनिटीज आहे तुम्ही बघू शकता. माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा सपोर्ट करा.